नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण नवोदयचा स्वाध्याय 4.2 बघणार आहोत. बघा पहिला प्रश्न काय म्हणतो बघा, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? मित्रांनो 4 ऑप्शन मधली सर्वात मोठी संख्या बघायची. मित्रांनो बघा 0.003 पुन्हा 0.003 पुन्हा 0.03 आणि 0.3. आपल्या सर्वांना माहिती मित्रांनो काय, पॉइंटच्या जिथे जवळ संख्या असेल ती सर्वात मोठी असते, कारण सगळीकडे 3 आहे, पण जी पॉइंटच्या सर्वात जवळ असेल, बरोबर का, इथे दशांश आहे, बरोबर का, 0.3 आहे. मित्रांनो बघा पॉइंटच्या जवळ कुठे आहे, ही 4 न पुढे आहे, ही 3 न आहे, ही 2 न आहे, 1 न. सर्वात जवळ कोण असणार आहे, ही 3, म्हणजे 0.3 आपलं उत्तर बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. पुन्हा पुढील पैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? उतरता क्रम म्हणजे आधी सर्वात मोठी, पुन्हा थोडी छोटी, सर्वात शेवटी सगळ्यात छोटी, बरोबर. मग कोणता दिसतं बघा, सर्वात मोठी संख्या कोणती यांच्यामध्ये? 12.750 आहे बघा. 12.750 कुठे मोठं सगळ्यात? बघा सी मध्ये एक आहे आणि बी मध्ये एक आहे. पुन्हा 12.750 पेक्षा आणखी लहान कोणती आहे बघा? 12.705 ही लहान आहे त्याच्यापेक्षा, म्हणजे ऑप्शन हे येणार नाही बघा. ह्या ऑप्शन मध्ये आहे सर्वात मोठी, त्याच्यापेक्षा छोटी आणि सगळ्यात शेवटी, म्हणजे उतरता क्रम कोणत्या याच्यात आहे? ऑप्शन बी मध्ये. त्यानंतर बघा 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6, तर 27,810 भागिले 1.35 बरोबर किती? 2015 साली आलेला क्वेश्चन आहे मित्रांनो. आपल्याला ऍक्च्युअल भागाकार करीत बसायचं नाही, आपल्याला फक्त पॉइंट सरकासारखी करायची. जे दिलंय ते लिहून घेऊ आधी. बघा इथे किती दिले? 278.10 भागिले 13.5. याचं उत्तर काय दिलं मित्रांनो? बघा 20.6, बरोबर का. आपल्याला विचारले काय मित्रांनो? 27,810 भागिले 1.35 असं विचारलंय आपल्याला. मित्रांनो कॅल्क्युलेशन केल्यावर जे नंबर येणार आहेत तर ते नंबर हेच येणार आहेत, कारण बघा ना इकडे पण तेच आकडे आहेत, इथं पण तेच आकडे आहेत, बरोबर. हाच नंबर येणार आहे, म्हणजे किती? 220.6, बरोबर का मित्रांनो. आता बघा इथं काय चेंज केलं तर ते आपल्याला बघायचे. बघा या 278.10 ला 100 ने गुणलं तर हे येणार आहे, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल बघा मित्रांनो. कधी पण पॉइंटच्या याच्यात जर गुणलेलं असेल तर वरल्यावरच गुणायचं उत्तराला, बरं का. आणि भागला असेल तर उलट बाजूला, म्हणजे खाली भागला असेल तर वरी तेवढे शून्य द्यायचे, वरी भागला असेल तर खाली शून्य द्यायचे. बघा आपलं गुणलंय का नाही? बघा याला गुणल्याशिवायच मोठं झालंय का? म्हणजे गुणलंय, मग उत्तराला पण तेवढं गुणू. किती पॉइंट सरकलेत? 1 2, म्हणजे गुणिले 100. 2 पॉइंट म्हणजे 100 न गुणायचं. पुन्हा त्याच्यानंतर खाली आहे बघा काय? 13.5. 13.5 च काय केलंय? 1.35, म्हणजे मोठं केलंय का लहान केलंय? लहान केलंय. लहान केलंय म्हणजे नक्कीच भाग दिला असेल, म्हणजे बघा इथला पॉइंट इकडे सरकलाय, म्हणजे 10 न भागला असेल. मग ह्या उत्तराला पण आपल्याला काय करावं लागेल? 10 न भागावं लागेल. पण मित्रांनो हे खाली भाग दिलाय, भाग कुठे दिलाय? खाली दिलाय. मग खालचा भाग कुठे देणार आपण? वर देणार, म्हणजे गुणिले वरी 100 करणार. किती झालं बघा मित्रांनो? आता हे 20.6 जसंच तसं गुणिले 1000. आता गुणाकारात पॉइंट उजव्या साईडला जात असतो, म्हणजे काय होणार बघा? 20 पॉइंट इथला कुठे जाणार? पुढं 3 अंकांनी. 6 पुन्हा हे 2 शून्य, पॉइंट इथं गेला, म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 20,600, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी. तर नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतो बघा. 4.239 ला 0.9 ने भागाकार दिल्यावर हाती येते, म्हणजे काय करायचं आपल्याला? भागाकार करायचा. मित्रांनो भागाकार करत बसायची गरज नाही, कारण बघा सगळीकडे आपल्याला भागाकार करून दिला, फक्त पॉइंट कुठे येते बघायचं आपल्याला. बघा सगळीकडे 471 471 दिसतंय, फक्त पॉइंटचा फरक आहे. म्हणजे काय बघा, काय दिले आपल्याला? 4.239 भागिले 0.9. याचं उत्तर किती येणार आहे आपलं? 471 येणार आहे मित्रांनो, बरोबर आहे का. फक्त पॉइंट जायचं आपल्याला. मित्रांनो बघा इथं किती आहेत? पुढं 3 पॉइंट आहेत. मग पॉइंट बघा, पॉइंट काढायचा असला त्याच्या विरुद्ध बाजूला काय करायचं मित्रांनो? शून्य द्यायचे. मग चला इथं काय आहेत? वरी पॉइंट आहे, खाली पॉइंट किती देणार? 1000, म्हणजे 3 पॉइंट देणार. सॉरी इथं किती? 1 पॉइंट आहे, इथं किती देणार? 10 देणार. करा मित्रांनो, शून्य कटला, शून्य कटला. आता पुढलं तर तुम्हाला माहितीये, कोणत्याही संख्येला 100 ने जर भाग द्यायचा असला तर किती? 2 अंक सोडून पॉइंट द्यायचा. 2 अंक सोडून म्हणजे काय? 1 आणि 7 सोडून पॉइंट द्यायचा, म्हणजे किती येणार उत्तर मित्रांनो? 4.71 आपलं उत्तर येणार. म्हणजे पर्याय क्रमांक कोणता आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी.
त्यानंतरच बघा 0.8 आणि 0.04 यांचा गुणाकार किती, हा सुद्धा करायची गरज नाही मित्रांनो. 8 आणि 4चा गुणाकार किती येणार आहे, 32 येणार आहे. एवढंच लक्षात ठेवायचं. फक्त काय बघायचं आपल्याला, पॉईंट बघायचे. चला, पॉईंट गुणाकारात काय होत असते, पॉईंटची ऍडिशन होते. म्हणजे पॉईंटच्या पुढे जेवढे अंक असतात तेवढे अंक सोडून आपल्याला पॉईंट द्यावा लागतो. बघा इथं किती आहे, 1, इथं 2, 3, किती पॉईंट आहेत, म्हणजे किती अंक सोडून पॉईंट आपल्याला 3, बरोबर का. बघा 1, 2, मग काही नाही म्हणजे तिसरा आपण 0 घ्यायचा. 3 अंकानंतर आपण पॉईंट दिला, इकडे 0. बघा कुठे 0.032 ऑप्शन क्रमांक सी मध्ये आहे. त्यानंतर बघा दोन संख्यांचा गुणाकार 3.92 आहे, त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट, तर त्यातील मोठी संख्या कोणती. मित्रांनो मस्त क्वेश्चन आहे बघा. काय म्हणतंय, दोन संख्यांचा गुणाकार दिला 3.92 आणि त्यांच्यात रिलेशन दिलं आपल्याला, एक संख्या तिच्यापेक्षा दुसरी संख्या दुप्पट आहे, बरोबर आहे का. मग काय करायचं मित्रांनो, आपण ती संख्या मान्य करूया कोणती तरी, बरोबर आहे. समजा मी संख्या धरली ए, काय धरली, संख्या धरली ए. दुसरी संख्या कशी आहे, तिच्या दुप्पट आहे. ए च्या दुप्पट काय असणार, 2a, बरोबर का. ए च्या दुप्पट काय असणार, 2a. झाल्या आपल्या दोन संख्या आल्या. मग त्यांनी काय दिलंय, या दोन संख्यांचा गुणाकार काय दिलाय, 3.92. चला करूया, a गुणिले 2a बरोबर किती, 3.92. मित्रांनो बघा a गुणिले a काय होत असतंय, त्याच संख्येला गुणल्यावर काय होत असतो, वर्ग होत असतो, बरोबर का. म्हणजे a चा काय झाला, वर्ग झाला, आणि हे दोन जशाच तसे बरोबर 3.92. आता मित्रांनो तुम्हाला माहितीये आपल्याला व्हॅल्यू काढायची a ची, कोणाची काढायची, a ची. या दोनला तिकडे न्यावं लागेल, बरोबर आहे. मग दोन इथं कशी आहेत मित्रांनो, काही नाही म्हणजे काय असतो, गुणाकार असतो. म्हणजे काय करणार बघा मित्रांनो, मी a स्क्वेअर बरोबर 3.92, इथले गुणाकारातले दोन बरोबर चिन्हाच्या पलीकडल्या साईडला गेले तर काय होतात, भागाकार होतात. चला भागाकार करूया. मग काय, a स्क्वेअर बरोबर काय ते मित्रांनो, बे एक बे उरला 1, 92 18 आणि पुन्हा बेसकून 12. म्हणजे इथला पॉइंट इथं, म्हणजे किती आलं उत्तर मित्रांनो, 1.96. मित्रांनो नीट बघा आता, हा काय आहे, a चा वर्ग बरोबर 1.96. हे a नाहीये, मग कुणाचा वर्ग असेल मित्रांनो, 196 कुणाचा असतो, 14 चा वर्ग असतो. म्हणजे 1.96 कुणाचा वर्ग असेल, 1.4 चा. म्हणजेच a किती असेल, 1.4. बघा मित्रांनो a आली 1.4, आणि पुन्हा काय म्हणतात, दुसरी संख्या कशी आहे, दुप्पट आहे. 1.4 चे दुप्पट किती, 2.8. किती आली, 2.8. त्यांनी आपल्याला विचारलंय काय बघा, त्यातील मोठी संख्या कोणती, 1.4 का 2.8, 2.8. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी. नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, दोन दशमान संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती. 2010 ला आलेला क्वेश्चन. मित्रांनो क्वेश्चन आपल्याला गुणाकार करायचा नाहीये, काही करायचं नाही. बघा गुणाकार तुम्हाला माहिती, दशमान संख्यांचा किंवा दशांश संख्यांचा जर तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर काय करत असतो मित्रांनो, आपण जे पॉइंटच्या पुढील अंक आहेत ते मोजत असतो, दोन्ही संख्येतले त्यांची बेरीज करायची आणि त्यांना आपण पॉइंट देत असतो, माहिती ना तुम्हाला. मग मला सांगा मित्रांनो, आपल्याला दुसरी संख्या काढायची, 4.01 चा आणि पर्यायापैकी कोणत्या संख्येचा गुणाकार एवढा येणार आहे. मित्रांनो सगळ्यात अंक सेमच आहेत, फक्त पॉइंट न करायचे. आपण नवोदयला आहेत मित्रांनो, बरोबर का. आपण शाळेत गणित करीत नाहीत, बघितलं की उत्तर आलं पाहिजे. मग कसं करणार मित्रांनो, पहिल्यांदा तर मी काय बघणार, आपल्याला पॉइंट किती आणायला पाहिजे, 3 आणायचे उत्तरात, बरोबर. इथं किती आहेत, 2, म्हणजे इथं आपल्याला एकच पॉइंट लागणार. किती, एकच पॉइंट. म्हणजे पॉइंटच्या पुढील संख्या, पॉइंट म्हणजे काय, पॉइंटच्या पुढे एकच अंक पाहिजे. कुठे पॉइंटच्या पुढे एक अंक, इथं आहे, बरोबर का. मित्रांनो कोणतं उत्तर येणार, बघा ऑप्शन क्रमांक ए. म्हणजे कसं बघा ना, आता 4.01 गुणिले काय 3.7 जर मी केलं तर यांचा गुणाकार काय येणार आहे शेवटी, 14.837. आता गुणाकारात आपण काय करतो, पॉइंटच्या पुढील अंक मोजतो. 1, 2 आणि 3 अंक मोजले, उत्तरात उजवीकडून 3 अंक सोडून पॉइंट देतो. 1, 2, 3 आलं का उत्तर मित्रांनो. म्हणजे अशा प्रकारे आपण फास्ट पण उत्तर काढू शकतो. पुन्हा नेक्स्ट क्वेश्चन बघा, 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920. तर 12 1227.6
भागिले 7920 बरोबर किती? थोडं उलट केलं मित्रांनो, आपल्याला येतं ना मित्रांनो. बघा हे 7920 इकडे येऊ शकतो आणि हे इकडे येणार बरोबर, तुम्हाला माहिती आहे ना. मग आपण तसं मांडून घेऊया. बघा काय 12276. मी काय केलं, हे इथं घेतलं कारण गणितात तेच विचारलं ना आपल्याला. चला ते घेतलं मी, काय अडचण नाही. मग हे इकडे घेतलं तर हे इकडे जाणार बरोबर, म्हणजे किती येणार 1.55. विचारले का आपल्याला, हे विचारले बरोबर का. चला बघा ती मांडून घेऊ. 1227.6 भागिले 7920. मित्रांनो दोन्हीकडे आकडे सेम दिसतेत, दोन्हीकडे आकडे सेम, म्हणजे आपला भागाकार सारखाच येणार आहे. किती येणार आहे 1.55च्या आसपास कुठेतरी बरोबर. पण पॉइंट मध्ये खेळ केलाय बघा यांनी, काय केलंय खाल्लं बरोबर आहे. पण बघा इथं 12,276 आहेत, इथं 12,27,6 आहेत, म्हणजे काय केलंय ह्या संख्येला भाग दिलाय त्यांनी. मग आपल्या उत्तराला पण भाग द्यावा लागेल बरोबर आहे का. ह्या संख्येला इथं भाग दिलाय, वरच्या संख्येला भाग दिला म्हणलं की खाली शून्य वाढवायचा, आणि जर खाली भाग दिला म्हणलं तर वरी शून्य वाढवायचं, सिंपल असते. म्हणजे मी भाग कुठे देणार, खाली देणार, किती 1 पॉइंट मुळे. म्हणजे 10 जर भागलं तरी पॉइंट आणखी माग सरकणार, म्हणजे कितीला सरकणार 155. कुठला इथला पॉइंट कुठं सरकणार इकडं, इथला पॉइंट इथे येणार, म्हणजे पॉइंट 0. म्हणजे उत्तर किती आलं आपलं 0.155, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा, जेव्हा 48.480 ला 8 ने भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल. सिंपल डायरेक्ट करूया मित्रांनो. बघा 48.480 भागिले 8 करायचे, इथले पॉइंट काढून टाकू मित्रांनो. पॉइंट काढायचं म्हणलं काय करायचं असते, खाली शून्य द्यायचे असते. चला मग डायरेक्ट उत्तरातच देऊ आपण, किती 3 शून्य देऊ, डायरेक्ट उत्तरात देऊ, काय अडचण नाही. चला भाग देऊ, आता पॉइंट गेला ना, 8 एक 8, 8 सख 48, पुन्हा काय शून्याचा भाग, पुन्हा 8 सख 48, पुन्हा शून्याला शून्य, 6060 आलं. आता 3 पॉइंट आहेत, म्हणजे 3 शून्य आहेत, 3 अंक सोडून पॉइंट देणार मी. बघा किती 6060, 3 अंक सोडून पॉइंट देणार, 1 2 3, म्हणजे कुठे येणार 6.060. म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणतं दिसतंय मित्रांनो, ए. धन्यवाद.